आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. थकीत वेतनासाठी शालार्थमध्ये नवीन ऑनलाईन सुविधा, नवीन परिपत्रक जारी 14 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनशी देयकाबाबत एरियाज बिल शिक्षण संचालनालयाने 12 मे 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले आहे. शालात एरियाज बिल सर्क्युलर नवीन नुसार ऑनलाईन सुविधा शिक्षण विभागाने 12 मे 2026 पासून शालात प्रणालीमध्ये थकीत देयकासाठी स्वतंत्र ऑनलाईन टॅब सुरू केला आहे. आता मुख्याध्यापकांना त्यांच्या लॉगिनवरून सर्व प्रलंबित देयके आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील. विशेष म्हणजे ज्या देयकांना संचालनालयाकडून यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु तांत्रिक कारणास्तव उदाहरण BDS न निघणे किंवा कोषागारांनी नाकारणे देयके अदा होऊ शकली नाहीत, ती पुन्हा या नवीन सुविधेद्वारे सादर करणे अनिवार्य आहे. देयके सादर करण्याची कार्यपद्धती आणि जबाबदारी. या प्रक्रियेत शाळेच्या मुख्याध्यापकावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना त्यांच्या स्तरावर सर्व दाव्यांची योग्य पडताळणी करून माहिती भरायची आहे. त्यानंतर ही देयके अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जातील. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक हे प्रस्ताव अंतिम प्रशासकीय मान्यतेसाठी शिक्षण संचालकाकडून ऑनलाईन पाठवतील. या प्रक्रियेत विलंब झाल्यास किंवा देयके प्रलंबित राहिल्यास संबंधित DDO स्तरावरील अधिकारी सर्वस्वी जबाबदार असतील, असे या शालात एरियास बिल सर्क्युलरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे थकीत देयकासाठी जसे की निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, पदोन्नती किंवा नवीन शालात ID प्राप्त झाल्यानंतरचे नियमित वेतन यासाठी विशिष्ट कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने फरक तक्ता, संयुक्त स्वाक्षरी, प्रमाणपत्र, विलंबाच्या कारणाचे प्रमाणपत्र आणि वेतन निश्चिती आदेश यांचा समावेश होतो. 6 वर्षावरील जुन्या देयकासाठी प्रस्ताव विवरणपत्र 3 मध्ये 2 प्रतीमध्ये सादर करावा लागेल. शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाने या बदलाची अधिक माहिती घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमधील युजर मॅन्युअल चा वापर करावा, जेणेकरून तांत्रिक चुका टाळता येतील. ह्या शालात एरियाज बिल सर्क्युलरमधील सूचनांचे काटेकोर पालन केल्यास राज्यातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन वेळेत मिळण्यास निश्चितच मदत होईल. हा परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 12 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.